उद्धव ठाकरे एकत्र येणार का या चर्चांसंदर्भात राज आणि उद्धव ठाकरे यांच्यामधील युतीच्या चर्चा जोर धरताना दिसतायत। ठाकरे बंधू एकत्र आल्यास शिवसेना एकसंध होईल। दोन्ही ठाकरे बंधूंसोबत शिंदेने सुद्धा एकत्र येणं गरजेचं आहे, असं मोठं वक्तव्य शिंदेच्या शिवसेनेचे नेते गजानन कीर्तीकर यांनी केलंय। तर राज ठाकरे यांच्याशी युती करण्याबाबत गेल्या आठवड्यामध्ये मातोश्रीवर बैठक झाली असा मोठा दावा चंद्रकांत खैरे यांनी केलाय। महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून दोन ठाकरे बंधूंच्या युतीबाबत चर्चा सुरू आहे। पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्ष एकत्र येणार का असा सवाल आता उपस्थित होतोय। सामनाच्या मुखपृष्ठावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचा एकत्र फोटो छापण्यात आला। एका ठिकाणी सामनातून दोन्ही ठाकरेंचा फोटो छापून मुख्य बातमी करण्यात आली आहे, तर दुसरीकडे मुंबईत गिरगावमध्ये ठाकरे बंधूंना एकत्र आणण्यासाठी बॅनरबाजी करण्यात आली। 8 कोटी मराठी जनता दोघं एकत्र येण्याची आतुरतेने वाट पाहतायत। आम्ही गिरगावकर असा उल्लेख या बॅनरवर करण्यात आलाय। मराठी अस्मितेसाठी लढणारे, संघर्ष करणारे, मराठी माणसाचा आवाज हाच महाराष्ट्राचा आवाज आहे असं सांगणाऱ्या सगळ्यांना एकत्र यावं लागतं। तुमच्याही मनात तेच आहे ना? एक मराठी माणूस म्हणून कोणाच्या मनात नाही की सगळ्यांनी एकत्र यावं? मला असं वाटतं की या विषयावरती सद्यस्थितीत कोणती गोष्ट न बोलणं उचित आहे असं मला स्वतःला वाटतंय, कारण तो विषय वरिष्ठाच्या लेवलवरती असल्यामुळे मी वरिष्ठ नाही, तर मी फार छोटा कार्यकर्ता आहे आणि छोट्या कार्यकर्त्यांनी वरिष्ठांसारखं बोलू नये असं मला वाटतं। त्याचं स्वागत करते। दुर्दैवाने जी गोष्ट झाली ती झाली, पण आज उद्धवजी आणि राजजी एकत्र येऊन महाराष्ट्राची सेवा करणार असतील तर ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे। तर युती संदर्भात कोणतीच विधानं आणि भूमिका जाहीर करू नका असे आदेशच राज ठाकरेंनी मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिले। ठाकरेंची शिवसेना असो किंवा मनसे असो, युती संदर्भात दोन्ही बाजूच्या नेत्यांकडून काही सकारात्मक प्रतिक्रिया सुद्धा पाहायला मिळत आहेत। आम्ही आता यावेळी ताक सुद्धा फुंकून पितोय, तेव्हा त्यांच्याकडून असा कुठलाही प्रस्ताव अद्याप तरी आलेला नाहीये माझ्या माहितीत आतापर्यंत, टिल टाइम पर्यंत। तो जर आला तर सन्माननीय राजसाहेब ठाकरे नक्की याचा विचार करतील। बघा, कोण काय मागच्या गोष्टी खाजवत बसल्या त्यात काय मला इंटरेस्ट नाहीये। ज्याला सकारात्मक पाऊल टाकायचं आहे तो मागे वळून पाहत नाही। आम्ही मागे वळून पाहत नाही, लक्षात घ्या। आम्ही अजिबात मागे वळून पाहत नाही, आम्ही भविष्य पाहतो। दोन्ही बंधू एकत्र आल्यास ठाकरे ब्रँड टिकेल। शिंदेंनी सुद्धा ठाकरे बंधूंसोबत येणं गरजेचं असल्याचं मत गजानन कीर्तीकरांनी व्यक्त केलंय। हा ठाकरे बँड पुन्हा अवतरला पाहिजे। भाजप विरहित, काँग्रेस विरहित शिवसेना ही महाराष्ट्राची गरज आहे, ती त्यांनी करावी। खऱ्या अर्थाने लोकाभिमुख जनतेला जे हवं आहे ती शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदेने सुद्धा यांच्यासोबत येऊन एक भक्कम अशी शिवसेना उभी केली पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे। तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या युतीच्या चर्चांसंदर्भात चंद्रकांत खैरेंनी सुद्धा मोठा दावा केलाय। सगळीकडे चर्चा सुरू झाली, त्याचं काय जरा बोला ना, त्यामुळे मी तुम्हाला सांगणारच होतो, पण तुम्हीच मला विचारला। साहेबांनी सगळं सांगितलं, आम्ही कुठे नाही म्हणतो, आम्ही हात पुढे करतो, टाळे द्या म्हणतो, आणि ते होईल। कोणी ना कोणी आता जबाबदारी घ्या, आणि त्या ठिकाणी चर्चा सुरू तर ही चर्चा सुरू झालेली होती। त्या बैठकीमध्ये कुणाला जबाबदारी दिली का की तुम्ही जा, भेटा, चर्चा करा वगैरे? अनिल परब यांनी ती जबाबदारी घेतली होती। एकत्र येण्याच्या चर्चांमध्ये जितका उतावळेपणा दिसतोय तितका दोघं भावांमध्ये दिसत नसल्याचं म्हणत राज उद्धव ठाकरेंच्या युतीवर फडणवीसांनी टोला लगावलाय। त्यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया ही राज ठाकरे देतील, मी कशी प्रतिक्रिया देणार आहे? माझा काय संबंध येतो त्याच्यामध्ये? त्याच्यामुळे ते आपापसात ठरवतील। यांनी साथ द्यायचे, त्यांनी प्रतिसाद द्यायचा आहे की त्यांनी द्यायचा नाही आहे, आता तरी त्याच्यावर प्रतिक्रिया देण्यालायक काय आहे असं मला वाटत नाही। लोकशाहीमध्ये कुणालाही कुणाच्या बरोबर जाण्याची, कुणालाही कुणाच्या बरोबर युती करण्याचा अधिकार आहे, परंतु आता जर तरवर मी कशाला बोलू? हे जर तरचा विषय आहे। काही ठोस असा निर्णय झाल्यानंतर मी माझी प्रतिक्रिया देईन। तर मातोश्रीवर चाललोय असं म्हणत राज ठाकरेंनी फिरकी घेतली आहे। शिवतीर्थ बाहेर गाडी येताच राज ठाकरेंनी पत्रकारांना बोलावलं। पत्रकारांनी कुठे दौरा असं विचारताच मातोश्रीवर चाललोय असं राज ठाकरेंनी गमतीनं म्हटलंय। सध्या या संवादाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे। Hello.
तर अनौपचारिक चर्चेदरम्यान राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंवर पवारांनी सुद्धा वक्तव्य केले. आतापर्यंतचा अनुभव असा आहे की राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते पण मतं मिळत नाही, तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंना गर्दीचे मतांमध्ये परिवर्तन करण्यात यश येते, असं शरद पवार म्हणाले. तर महापालिका निवडणुका महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढल्या पाहिजेत. या निवडणुकीत महायुतीमध्ये जागा वाटप व्यवस्थित होईल असं वाटत नाही. त्याचा फायदा महाविकास आघाडीला मिळू शकतो असंही शरद पवार अनौपचारिक चर्चेदरम्यान म्हणाले. तर पवारांनी अलगदरित्या मिठाचा खडा टाकण्याचं कामच यामध्ये केल्याचं शिरसाट म्हणाले. मला वाटत नाही, आजही वाटत नाही ते एकत्र येतील म्हणून, परंतु ह्या चर्चा ते घडवत आहेत. आणि एकीकडे शरद पवार साहेब म्हणतात की राज ठाकरे यासाठी नकोय, असाच त्याचा अर्थ होतोय की त्यांच्या सभेला गर्दी होते परंतु मतात परिवर्तन होत नाही. म्हणून मिठाचा खडा टाकायचं काम शरद पवारांनी अलगद केलेलं आहे. संजय शिरसाट, भारतीय जनता पार्टीनं तुमची काय अवस्था केली, तुमच्या पक्षाची, तुमच्यात किती मोठा मिठाचा खडा पडलाय, ह्याच्यात आता तुमचा जास्त वेळ घालवायला पाहिजे. कारण तुम्ही ज्या खात्याचे मंत्री आहेत त्या खातं बंद करा ही जाहीर मीडियासमोर बोलायची वेळ तुमच्यावर आली. त्यावरून तुमचं सरकारमध्ये काय चाललंय आणि तुमच्यात कोणता खडा पडलाय हे महाराष्ट्र बघतोय. पवार साहेब बोलल्यानंतर पवार साहेबांना तुम्ही भाष्य करणं उचित आहे का? माझी उंची केवढी, साहेबांची उंची केवढी, त्याला उंचीचा पण तुम्ही विचार करा ना. मी काही एवढा मोठा माणूस नाही होत. त्यांना जो काय अनुभव आहे त्या अनुभव. शिवसेना एकत्र आल्यास काहींना धोका वाटतो आणि त्यामुळे अदृश्य शक्ती मिठाचा खडा टाकते असं वक्तव्य गजानन कीर्तीकर यांनी केलंय. पूर्ण ताकदीनं सत्तेवर असावं असं अदृश्य शक्तीचे वनसुबे आहेत असंही कीर्तीकर यांनी म्हटलंय. मिठाचा खडा अदृश्य शक्ती आहेत त्याचं नाव मी घेत नाही. कारण शिवसेना एक संघ व्हावी म्हणजे भविष्यात आपल्याला धोका आहे. हा धोका ज्यांना वाटतो ते मिठाचा खडा टाकतात, त्याचं नाव मी घेत नाही. आता अदृश्य शक्ती आहे म्हणजे त्यांचे मनसुबे आहेत की पूर्ण ताकदीने आपण इथे सत्तेवरती असावं. ते कधी शक्य होईल? ज्यावेळेला शिवसेना विभाजित राहिली तर त्यावेळेला ती एकत्र येऊ नये असे मनसुबे असणारच काही लोकांचे. महाराष्ट्रामधील विधानसभा निवडणुकीवर राहुल गांधींनी लेख लिहून आरोप केले आहेत. महाराष्ट्रामधील निवडणुकीत फिक्सिंग झालंय असा आरोप करत राहुल गांधींनी 5 दावेही केले. महाराष्ट्रामधील निवडणुकीमध्ये फिक्सिंग लेखाद्वारे राहुल गांधींचा गंभीर आरोप. 2024च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालातील विसंगतपणा ढळढळीत होता. निवडणूक आयुक्तांच्या निवडीवेळी सरन्यायाधीशांचं स्थान कॅबिनेट मंत्र्यांना देण्याचा निर्णय सुद्धा संशयास्पद राहिला. 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये 8,98,00,000 नोंदणीकृत मतदार होते. 2024च्या लोकसभा निवडणुकीत 9,39,00,000 मतदार होते. तर 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये 9,70,00,000 मतदार झाले. 5 वर्षात 31,00,000 मतदारांची वाढ झाली. मात्र नंतरच्या फक्त 5 महिन्यात 41,00,000 मतदार वाढले हे अविश्वसनीय होतं. मतदानाच्या दिवशी संध्याकाळी 5 वाजता मतदान टक्केवारी 58.22% होती. मतदानाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी मतांची टक्केवारी 66.05% इतकी दाखवली गेली. ही वाढ 7.83% म्हणजे 76,00,000 मतांची होती, जी अभूतपूर्व आहे. विरोधकांच्या प्रश्नावर निवडणूक आयोग मौन राहिलं. हायकोर्टानं मतदान केंद्रातील व्हिडिओग्राफी देण्याचे निर्देश दिले. सरकारनं आयोगाशी सल्लामसलत करून इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड्सवर प्रतिबंध घालण्यासाठी 1961च्या नियमामध्ये बदल केले. त्यामुळे निवडणुकीतील हेराफेरीचं हे नाटक वर्षानुवर्षे सुरू असल्याची शंका येते. या नोंदींच्या तपासणीमधून हेराफेरीची कार्यपद्धती उजेडात येण्याची देखील शक्यता आहे. महाराष्ट्रामध्ये हेराफेरीने एवढी खालची पातळी का गाठली याचा अंदाज बांधणं कठीण नाही. फिक्सिंगनं संघ एखादा सामना जिंकू शकतो, मात्र त्यामुळे संबंधित संस्थेवरील विश्वासाला कायमचा तडा जातो. मॅच फिक्सिंग केल्याप्रमाणे निवडणुका होणं हा कोणत्याही लोकशाहीवरचा विषप्रयोगच म्हणावा लागेल.
निवडणूक आयोगानं मात्र राहुल गांधींचे सगळे आरोप फेटाळले आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसंदर्भातील आरोप निराधार असल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलं. महाराष्ट्रामधील निवडणुकीमध्ये फिक्सिंग झाल्याचा आरोप राहुल गांधींनी केला होता. निवडणूक आयोगानं राहुल गांधींचे आरोप फेटाळले. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसंदर्भातील आरोप निराधार. महाराष्ट्रातील निवडणुका योग्य प्रक्रियेचं पालन करून झाल्या. कोर्टात दाद मागण्याऐवजी खोटं नरेटिव्ह पसरवणं चुकीचं. निवडणूक आयोगाने यापूर्वीच्या निवडणुकात किती वाढले होते त्याच पद्धतीनं आता किती वाढले सगळं सप्रमाण दिलं. पण रोज खोटं बोलायचं ही एक सवय राहुल गांधींना लागलेली आहे. स्वतःशी खोटं बोलून स्वतःला दिलासा देण्याचं काम हे राहुल गांधी करता आहेत आणि महाराष्ट्राच्या जनतेचा, आमच्या लाडक्या बहिणींचा अपमान राहुल गांधी करतायत. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी जागं झालं पाहिजे. तुम्ही जर अंपायर फिक्स केले तर मॅप आपोआप फिक्स होते. नरेंद्र मोदी आणि अमित शहा दोघांनी मिळून विरोधी पक्ष नेत्याची पर्वा न करता कायदा असा बदलला की 3 लोकांचं पॅनल, त्यापैकी हे 2 जण, आणि तिसऱ्याला काही महत्त्व राहणार नाही. त्यामुळे पहिला मुद्दा असा आहे की तुम्ही निवडणूक आयोग हे निपक्षपाती पाहिजेत. ते एका पारदर्शक प्रक्रियेतून निवडले गेले पाहिजेत. ही जी व्यवस्था होती तुम्ही निवडणुकीच्या आधी बदलली. विधानसभेच्या निवडणुकामध्ये जे त्यांचं पानिपत झालेलं आहे, चारी मुंड्याची लोकांनी केलेलं आहे, एक त्याला म्हणतात गिरे तो भी टांग ऊपर, अशा प्रकारचा हा प्रकार आहे. पण महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे. या महाराष्ट्रातल्या जनतेने पूर्णपणे या ठिकाणी महायुतीच्या बाजूने मतदान केलं. लोकसभेला त्यांना जागा जास्त मिळाल्या तेव्हा त्यांनी तोंडातून ब्र काढला नाही. तेव्हा मतदार बरोबर होते, निवडणूक आयोग बरोबर होता आणि सगळं बरोबर होतं. उद्धव ठाकरे यांचा मुलगा पावसाळ्यामध्ये जेलची वारी करू शकतो असं वक्तव्य कॅबिनेट मंत्री नितेश राणेंनी केलं. डिनो मोरियाच्या घरी पडलेल्या छाप्यांवरून नितेश राणेंनी हे वक्तव्य केलं. तर आदित्य ठाकरेंना टीका केल्यामुळे काही फरक पडणार नाही असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलंय. तर डिनो मोरियावर होणाऱ्या ज्या कारवाया आहेत, जी मातोश्रीची सून म्हणून त्याला ओळखतात, त्या प्रकरणावरून लक्ष हटवण्यासाठी या दोघांना येण्याची चर्चा सुरू आहे. कारण का त्या प्रकरणामुळे उद्धव ठाकरेचा मुलगा हा पावसाळ्यामध्ये जेलची वारी करू शकतो अशा पद्धतीची सगळी माहिती त्या केसमध्ये आहे. जे म्हणाल तेच होईल असं होत नाही. आजही आम्हाला न्यायालयावरती विश्वास आहे. तुम्ही धूळफेक करू शकता आणि तुम्ही जी वक्तव्य सतत आदित्यावर करताय आणि काही फरक आदित्यावर पडणार नाही. लक्ष्मण हाके यांच्या पत्नीची शिवीगाळ करतानाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. हाकेंच्या विरोधामध्ये पोस्ट करणाऱ्या धायगुडेंच्या पत्नीला त्याने शिवीगाळ केली. TV9 मराठी या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही. हॅलो, हा बोला मॅडम. अहो काय हो तुमच्या मिस्टरांचं काय चाललंय? काय चाललंय मला नाही माहित. काय तो सगळं काहीतरी पोस्ट टाकतोय, काय करतोय, हलकट मेला. काय त्याला कमी पडलं होतं? हा, प्रत्येक आलेल्या नातेवाईकाला मी साडी घेतलेली आहे, प्रत्येकाची मी उठाठेव केलेली आहे. काय माझं चुकलं ग? हा केले कुत्रा मेला असा तडफडून मरल ना? काय माझं चुकलं? माझी चूकच काय झाली मला हे सांग. मला काय बोलताय तुम्ही? नाही पण तो असं का करतोय? हा, रोज माझ्या घरात येत होता, तर जेवत होता, प्रत्येक पाहुण्याला मी साडी नेसवली इथं, प्रत्येकाला चहा केला, हे केला, उठाठेव केला. जेव्हा की मी जॉबला जाते मला वेळ नसतो आणि तरी पण त्याला एवढा प्रॉब्लेम आहे. मी स्वतःच्या कष्टावर काही घेत असेल तर त्याला काय प्रॉब्लेम आहे कुत्र्याला? मॅडम नीट बोला जरा. नाही नाही, कुत्राच म्हणणार मी त्याला. मला कुत्रा म्हणजे कुत्रा हलकट मेला येतो. व्यवस्थित नीट बोलायचं, तुझ्यासाठी नीट बोलायचं असेल. मी का नीट बोलू? मी माझं चूक काय झाली? मेल्याला चहा दिला, मेल्याला जेवण दिलं, मेल्याच्या प्रत्येक पाहुण्याला मी साडी घातली, साडी घेतली, चहा केले. कुणाला नाही केलं? काय कुणाला केलं नाही? मला फक्त एवढं सांग. कुत्रा मेला असं तळतळून मरेल ना? आणि मी म्हणते ना माझी जीभ काळी आहे, काही होणार नाही. मी जसं म्हणते तसंच होणार आहे. बरं हो द ठीक आहे.
पांडुरंगाची इच्छा असेल तर आषाढीपर्यंत बहीण भाऊ एकत्र येतील. अजित पवारांचे राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी हे वक्तव्य केलंय. तर पांडुरंगाची इच्छा असेल तर आषाढीपर्यंत बहीण भाऊ एकत्र येतील असं वक्तव्य अमोल मिटकरी यांनी केलेलं आहे. पवार कुटुंब एकत्र येणार का अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. बहीण भाऊ कधी एकत्र येतील महाराष्ट्रात? पांडुरंगाची इच्छा असली तर आषाढी एकादशीपर्यंत तेही होईल. काही चर्चा सुरू आहे? अजून तसा काही प्रस्ताव असल्याचं कळलेलं नाही, पण 10 तारखेला पक्षाचा मेळावा पुण्याला होतोय, त्यामुळं 10 तारखेपर्यंत आपण वाट बघा. नाही, सुप्रियाताई परदेशातून आल्यानंतर पवारसाहेबांनी म्हटलं की या संदर्भातल्या चर्चा होतील, तर काही चर्चा सुरू झाल्या? कुठल्याही चर्चा नाहीत आणि दोघांनाही एकत्र येण्याचा कोणाचा विरोध असण्याचं कारण नाही. मध्यंतरी प्रेसमध्येच बातम्या चालल्या की आमच्या पक्षाकडून विरोध आहे, असा कुठलाही विरोध असण्याचं कारण नाही. शेवटी पवारसाहेब हे ज्येष्ठ नेते आहेत, पवारसाहेब मार्गदर्शक आहेत. पवारसाहेब दादा जे काही आम्हाला आदेश देतील तो आदेश आम्ही म्हणजे तो आदेश शिरसावंदे म्हणून आम्ही पुढे जाऊ. तुम्ही आषाढीचा उल्लेख केला तर काहीतरी सुरू आहे असं पांडुरंगाच्या मनात जे असेल, सुप्रियाताई पण बोलल्या, मी पण बोलतो, आम्ही वारकरी संप्रदायाची माणसं आहोत. आज आषाढी एकादशीच्या पूर्व एकादशी आहे, आज निर्जला भागवत एकादशी, त्याच्यामुळे विठ्ठलाच्या मनात जे असेल ते होईल. आषाढी एकादशीचाच मुहूर्त कशाला, कुठलाही मुहूर्त असू शकतो आणि पण तुर्तास तरी कुठलाही प्रस्ताव नाही. आणि आता बातमी आहे ती महत्वाची एक बातमी आपण पाहूयात. ब्रेकिंग न्यूज. सगळ्यांचा बाप म्हणून भाजपचा सीएम बसलाय, सगळ्यांनी लक्षात ठेवा असं राणेंनी म्हटलंय. 2029ला आमदार आणि खासदार भाजपचे झाले पाहिजेत असं नितेश राणे यांनी म्हटलंय. नितेश राणे यांचं हे वक्तव्य, सगळ्यांचा बाप म्हणून भाजपचा सीएम बसलाय असं नितेश राणे यांनी म्हटलंय. 2029ला या धाराशिव जिल्ह्यामध्ये सगळेचे सगळे आमदार आणि खासदार हे भारतीय जनता पक्षाचेच असले पाहिजे, या दृष्टिकोनातून आपण वाटचाल सुरू करू. की देशाचा पंतप्रधान हे भारतीय जनता पक्षाचे आहेत, राज्याचे मुख्यमंत्री हे भारतीय जनता पक्षाचे आहेत. म्हणून हे कितीही कोणी इकडे तिकडे नाचले, कोणी इकडे तिकडे अगर ताकद दाखवली, पण शेवटी सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पक्षाचाच मुख्यमंत्री बसलाय, हे प्रत्येकाने लक्षात ठेवा. शिवसैनिकांच्या पाया पडेल पण राष्ट्रवादी पुढे कधीही झुकणार नाही असं वक्तव्य शिंदेच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी केलं आहे. दादांच्या राष्ट्रवादी आणि शिंदेच्या नेत्यांमधला वाद पुन्हा एकदा चिघळलाय. तटकरे यांनी पाठीत खंजीर खुपसला. तटकरे यांनी राजीनामा द्यावा, निवडणुकीला सामोरं जावं असं चॅलेंज महेंद्र थोरवे यांनी दिलं. तर टॉम डिक अँड हॅरी तटकरे यांच्यावर टीका करतात असा टोला सूरज चव्हाण यांनी लगावलाय. राष्ट्रवादी शिंदेच्या नेत्यांमधला वाद पुन्हा चिघळलाय. तटकरेंनी पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप महेंद्र थोरवेंनी केलाय. थोरवेंनी तटकरेंना राजीनामा देण्याचं आव्हान दिलंय. त्यामुळे आता रायगड मधलं राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालंय. शिवसैनिकांच्या पाया पडेन पण राष्ट्रवादी पुढे कधीही झुकणार नाही असं महेंद्र थोरवे म्हणाले. तर महायुतीत सत्तेत आल्यापासून रायगडच्या पालकमंत्री पदावरून हा वाद सुरूच आहे. याआधी सुनील तटकरेंनी नॅपकिनवरून गोगावलेंवर टीका केली होती. तर तटकरेंच्या टीकेनंतर गोगावलेंकडून सुद्धा जोरदार पलटवार करण्यात आला. यापूर्वी सुद्धा निधीवरून अजित पवारांची शिंदेकडे तक्रार करण्यात आली होती. शिंदे साहेबांच्या सगळ्या सहकार्यांनी प्रामाणिकपणे मदत केली, परंतु तरी सुद्धा तटकरे साहेबांनी त्यांच्या विरुद्ध विधानसभेला जे काही त्यांच्या पाठीत प्रत्येकाच्या खंजीर खुपसण्याचं काम केलं, खरं तर राजीनामा आम्ही नाही तुमच्या नेत्यांनी द्यायला पाहिजे आणि निवडणुकीला सामोरं जायला पाहिजे. सरकार तर आम्ही आणलं, जो इतिहास घडवतो शिवसेनेने घडवला आणि म्हणून भारतीय जनता पार्टी शिवसेना आरपीआयचं सरकार राज्यामध्ये आलं. ते आल्यानंतर सुद्धा आम्ही तुम्हाला सत्तेमध्ये सहभागी करून घेतलं भारतीय जनता पार्टीने. आमची काय त्या गोष्टीला मान्यता नव्हती आणि कधी नसणार पण आहे. रायगड जिल्ह्यातील शिवसेनेचे टॉम डिक हॅरी हे सातत्यानं सुनील तटकरे साहेबांवरती टीका करतायत. असे बालिश बुद्धीसारखे चॅलेंज करायचे आणि काहीतरी खूप मोठं आव्हान दिलं असं वाटायचं. तुम्हाला जर खरंच तुमच्यामध्ये दिलेलं चॅलेंजमध्ये काहीतरी वाटत असेल, आपण राजीनामा द्यावा, आपण निवडून कसे येता ह्याची जबाबदारी आमची